आज आपण खनिज तेल, ज्याला दुसरं नाव आहे पेट्रोलियम किंवा ज्याला आपण कच्चे तेल, काल आपण शब्द वापरला होता क्रूड ऑइल, हे की नाही, तर या संदर्भात बोलणार आहोत। आता हे जे खनिज तेल आहे, काल आपण पाहिलं की पृथ्वीच्या जे आतल्या भागामध्ये जर पाहिलं आपण है ना, गर्भामध्ये, तर प्रचंड दाब आणि काय आहे, उष्णता आहे। आणि काल एक इव्हेंट पाहिला होता आपण की काही नैसर्गिक घडामोडीमुळे जे जंगल जे आहे हे पृथ्वीच्या खाली गाडल्या गेले आणि त्यानंतर त्यापासून कशाची निर्मिती झाली, पेट्रोलियम अर्थातच खनिज तेलाची निर्मिती झाली। आता एक लक्षात घ्या की ही जी निर्मिती होते तर ही निर्मिती समुद्रामध्ये सुद्धा होते, येते लक्षात। आता समुद्रामध्ये हे जे पेट्रोलियम अर्थातच खनिज तेल आहे हे कशा पद्धतीने तयार होतं, तर पहा, जे समुद्री जीव आहे ते काही काळानंतर काय होतात, मृत पावतात आणि मृत पावल्यानंतर त्यावर माती, वाळू यांचे काय जमा होतात, थर जमा होतात। आता जसं की आपण एक तळाचा गाळ म्हणू, बरोबर। आता याचे थर जमा झाले म्हणजे त्याच्यावर काय झालं, दाब आणि उष्णता आली, बरोबर आहे का, कारण त्याच्यावर जे समुद्राचं जे पृष्ठभाग आहे तेथील पाणी, त्यानंतर वरून त्यांच्या माती, वाळू असेल तर यांचा काय पडला, त्या ठिकाणी दाब पडला आणि या दाब आणि उष्णता, बरोबर आहे का, तर यांच्यामुळे आणि दुसरी जो इव्हेंट झाला की जे सेंद्रिय पदार्थ आहे यांचं काय झालं, विघटन झालं। तर विघटन कशाला म्हणायचं, तर विघटन ज्याला इंग्रजीमध्ये आपण डिकंपोजिशन म्हणतो। तर एखादा उदाहरण सांगतो मी तुम्हाला, सोपं जर सांगायचं असेल तर रस्त्यावरून जात असताना तुम्ही पाहिलं असेल की कधी कधी काय होतं की एखादा अॅनिमल आहे त्याची डेथ होते, बरोबर आहे का, आणि त्याची बॉडी जी आहे ही आपल्याला काही दिवसांनी दिसते का, नाही, काही दिवसानंतर सुरुवातीच्या काळात आपल्याला त्यांचा काय होतो, सुरुवातीला हाडांचा काय दिसतो, सांगाळा, आणि काही दिवसानंतर तो सुद्धा दिसत नाही, म्हणजे हळूहळू त्याचं जे शरीर आहे ते काय होत गेलं, या ठिकाणी विघटन होत गेलं। कारण आपण पाहिलेलं आहे की वनस्पती आणि प्राणी याच्या व्यतिरिक्त सजीवांचा एक प्रकार आहे, तो म्हणजे कोणता, सूक्ष्मजीव, है ना, आणि विघटनाचं कार्य हे कोण करत असतात, सूक्ष्मजीव, जे डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही, हे की नाही, जसं की कोरोना व्हायरस आहे तो डोळ्यांनी दिसतो का, नाही, तसे जे विघटक असतात है ना, फंगी सारखे, तर हे विघटक आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, मात्र यांचं कार्य सतत चालू असतं। तशा पद्धतीनं सेंद्रिय पदार्थाचं विघटन होऊन एक द्रवरूप इंधन समुद्राच्या तळाशी तयार होतं आणि ते काय आहे, खनिज तेल। याच खनिज तेलाला आपण काय म्हणतो, पेट्रोलियम किंवा कच्चं तेल म्हणत असतो। आता या खनिज तेलाचा रंग जर पाहिला आपण तर थोडासा हिरवट आणि तपकिरी रंगाचं हे खनिज तेल असतं। आणि खनिज तेल जो आहे तर हे पृथ्वीच्या सर्वच ठिकाणी आढळतं का, तर उत्तर आहे नाही। कारण आपण भारतात जर पाहिलं तर भारतामध्ये आता आपल्या भागामध्ये जर आपण खोदकाम केलं तर खनिज तेल सापडणार आहे का, नाही। खनिज तेल हे पृथ्वीवर विशिष्ट प्रकारच्या भागामध्येच आढळतं, हे की नाही, हे आपण भूगोलामध्ये पण पाहिलेलं आहे। तर पण काही खडकाचे प्रकार आहेत, जसं की पंकाश्म असेल, शेल, वालुकाश्म आणि चुनखडक। तर अशा प्रकारच्या काही खडकाच्या खाली जर पाहिलं आपण, हे ना, या खडकामध्ये आपल्याला काय दिसून येईल, या ठिकाणी हे खनिज तेल दिसून येईल, येते लक्षात। म्हणजे पेट्रोलियम जे आहे, तुम्हाला माहित आहे की आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणलो, आणि आपल्याला माहिती आहे की हे सूर्याचा जो प्रकाश आहे ही पण एक ऊर्जेचे एक रूप आहे। हे आपण हे कधी संपणार आहे का, नाही, हे अपारंपरिक आहे, ते कधी संपणार नाही। परंतु पेट्रोल, डिझेल हे संपणार आहे, याची मर्यादित साठे उपलब्ध आहे, दगडी कोळसा असेल तर लक्षात घ्या। म्हणजे याचा अर्थ काय झालं की पृथ्वीवर खनिज तेल हे विशिष्ट प्रदेशामध्ये आणि विशिष्ट प्रमाणात उपलब्ध आहे, ते प्रमाणाच्या बाहेर उपलब्ध आहे का, नाही। एकेकाळी हे जीवाश्म इंधन संपणार आहे, लक्षात आलं। म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर काही वाहन कशावर चालणारी आहे,
विद्युतवर चालणारी आहे. काही दिवसांनी तुम्ही बघणार की सोलार वाहन बघणार पहा, सूर्याच्या ऊर्जेवर. जसं की आपल्याकडे सुद्धा आपण सोलार प्लांट लावला. आता आपल्याला इन्व्हर्टर बॅटरी लावली तर ते सोलार टाईप आहे. उद्या जर आपल्याला प्लेट अवेलेबल झाली की आपली पूर्ण शाळा जी आहे याला वीज आपण कोणती वापरणार? सोलार ऊर्जा वापरणार. बरोबर आहे का? म्हणजे आपण त्याला काय काढला? पर्याय काढला. म्हणजे सांगायचा उद्देश काय होता की जे खनिज तेल आहे तर त्याचे साठे कसे आहे? मर्यादित स्वरूपात आहे आणि काही विशिष्ट भागामध्येच आहेत, हे ना. तर असं हे खनिज तेल. त्यानंतर आता तुम्हाला जर असं विचारलं की पेट्रोलियम पदार्थ आपल्याला एवढी उष्णता देतात, मग याच्यामध्ये नेमका असा कोणता घटक आहे ज्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते? तर लक्षात ठेवायचं, पेट्रोलियम मध्ये सर्वात महत्वाचा जो घटक असतो तो कोण असतो? हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बनचा अर्थ काय माहितीये का? ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन या दोन मूलद्रव्यांचा समावेश असेल अशा सर्व संयुगांना आपण काय म्हणतो? हायड्रोकार्बन. जसं की सर्वात साधं हायड्रोकार्बन जर कोण असेल तो आहे मिथेन. कोणता आहे? मिथेन, ज्याचा फॉर्म्युला आहे CH4. त्याच्या रेणू सूत्रामध्ये जर पाहिलं आपण तर कार्बनचा 1 आणि हायड्रोजनचे 4 अशा 5 अणूंचा मिळून CH4 चा एक रेणू तयार होतो. तर हे जे मिथेन आहे याला जर आपण काळजीपूर्वक पाहिलं त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे, म्हणून या संयुगाला आपण काय म्हणतो? हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनचे खूप प्रकार आहेत. तुम्ही जर पाहिलं ना, हायड्रोकार्बनमुळे जे संयुग तयार होतात तर या विश्वातले सगळे संयुग जरी पाहिले आपण त्याच्यापेक्षा जास्त संख्या ही कोणाची आहे? हायड्रोकार्बनची आहे. कारण कार्बन प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येक सजीव जो आहे हा कशाचा बनला आहे? कार्बनचा बनलेला आहे. इतकं कार्बनला महत्व आहे. पुढे तुम्ही बघणार आहे पहा, एक पद्धत आहे कार्बन डेटिंग मेथड. हे तुम्हाला पुढे 10वी लावणार आहे. तर एखादं अवशेष सापडलं, समजा डायनोसॉरचा अवशेष सापडलं, मग त्याच्यावरून काय करायचं माहितीये का? त्याच्यामध्ये कार्बनची समस्थानिके असतात. लक्षात आलं? कार्बनची 2 समस्थानिके पहा, एक आहे C12 आणि दुसरा आहे C14. आता आपल्या शरीरामध्ये काय होतं माहितीये का? हा जो C14 आहे ना हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय? हा हळूहळू नष्ट होत जातो. कोणता? C14. पण C12 जो आहे हा कसा आहे? नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. कसा आहे? नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. म्हणजे याची किरणोत्सर्ग बाहेर पडतात का? नाही. हळूहळू नष्ट होणारा कोणता आहे? C14. मग काय केलं जातं की C14 चा C12 शी काय काढलं जातं? गुणोत्तर. काय काढलं जातं? गुणोत्तर. आणि त्या गुणोत्तरावरून कोणतंही जीवाश्म जे आहे या जीवाश्माचं काय ठरवलं जातं? वय ठरवलं जातं. म्हणजे अचानक जर आपल्याला अवशेष सापडले डायनोसॉरचे आणि आपल्याला काढायचं आहे की हा डायनोसॉर किती काळ जुना होता, हे ना. साधं तुम्हाला माहितीये का, ते जे कुठं काही घटना घडली समजा, लक्षात आलं, आणि तिथं जर काही जुन्या वस्तू सापडल्या, इतिहास हडप्पा संस्कृती आपण शोधली, मग आपल्याला कसं माहित झालं की हडप्पा संस्कृती कोणत्या काळातली? ते लिहून ठेवलं होतं का? नाही. ती कोणत्या पद्धतीमुळे काढली? कार्बन डेटिंग मेथड. विलार्ड लिबी नावाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी या कार्बन डेटिंगचा शोध लावलेला आहे. लक्षात आलं? तर यामध्ये कार्बनच्या समस्थानिकेचं ते काय करतात? गुणोत्तर. कसं करतात? C14 आणि C12. आता C12 नष्ट होणार आहे का? नाही. नष्ट कोण होणार आहे? म्हणजे C12च्या संदर्भात C14 किती नष्ट झाला यावरून त्याचं काय ठरवलं जातं? वय ठरवलं जातं जीवाश्माचं. तर ठीक आहे, हायड्रोकार्बन पाहिलं आपण. त्या व्यतिरिक्त पेट्रोलियम मध्ये आणखी ऍडिशनल घटक कोणता आहे? ऑक्सिजन, त्यानंतर आहे नायट्रोजन, त्यानंतर आहे सल्फर, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? गंधक सुद्धा म्हणतो. ओव्हरऑल आपण पाहिलं की पेट्रोलियम मध्ये कोणते कोणते सबस्टन्स आहेत? हायड्रोकार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि गंधक, किंवा त्याला आपण सल्फर म्हणू. आता प्रश्न असा आहे की पेट्रोलियम किंवा जे कच्चं तेल आहे हे डायरेक्ट वापरता येतं का? तो तर आहे नाही, कारण त्यामध्ये बरेच वेगवेगळे घटक जे आहे हे आपल्याला वेगळे करावे लागतात. जसं की पेट्रोल असेल, डिझेल, केरोसिन, डांबर, मेण, असे बऱ्याच वस्तू असतात. मग आता हे जे आहे हे वेगळे कसं करायचं?
कारण मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं की मुंबईमध्ये अरबी समुद्र आहे ना, त्याच्याजवळ बॉम्बे हाय, काय नाव सांगितलं मी? हा, एक काल एक कंपनीचं नाव पाहिलं होतं आपण, आठवत तुम्हाला? कोणतं? हा, तर हे जे बॉम्बे हाय आहे, ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, काल पाहिलं आपण 7 पैकी 6 तेल साठ्याचा शोध त्यांनी लावलेला आहे. तर ही जी बॉम्बे हाय कंपनी आहे, किंवा मी मराठीमध्ये लिहितो बॉम्बे हाय, ओके. तर ही जी तेलविहीर कंपनी आहे ONGC अंतर्गत काम करणारी, तर ते काय करतात, तिथं प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धत, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक, हे की नाही? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता डिस्टिलेशन काय आहे? सोपं सांगतो. समुद्राचं पाणी आहे, कसं असतं? खारट. पण त्या पाण्याची आपण काय केली? वाफ केली, आणि वाफेला जर थंड केलं ते पाणी काय होतं? गोड. गोड होतं ना. मग हे गोड का झालं? कारण उष्णता दिल्यानं फक्त पाण्याची वाफ झाली, त्याच्यामध्ये जे क्षार होते त्याची वाफ झाली का? नाही, क्षार तर अशीच राहिली, बरोबर आहे का? तर या म्हणतो आपण डिस्टिलेशन मेथड. तर तशा पद्धतीची ही प्रभाची ऊर्ध्वपातन म्हणजे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, म्हणजे एक एक घटक जो आहे तो प्रॉपरली वेगळा करणे. लक्षात आलं? मग फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये आपण काय करतो की खनिज तेल किंवा पेट्रोलियम मधून बारीक 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 जे पदार्थ आपल्या कामाचे, त्याला काय करतो आपण? वेगळं करतो. मग हे वेगळं कोणते कोणते आहे? पहिला आहे विमानाचं पेट्रोल. तुम्ही जर पाहिलं विमान, आपलं पेट्रोल कोणत्या रंगाचं आहे? पिवळ्या रंगाचं असतं, बरोबर आहे का? ते पांढऱ्या रंगाचं असतं. कोणाचं? अतिशय शुद्ध लेवलचं पेट्रोल. त्यानंतर आपलं जनरल पेट्रोल असेल, डिझेल, केरोसिन माहित असेल, ज्याला आपण काय म्हणतो? रॉकेल, है ना? त्यानंतर नॅफ्ता, वंगन, त्यानंतर डांबर. हे सर्वचे सर्व जे आहे हे कशापासून मिळतात आपल्याला? पेट्रोलियम पासून. म्हणजे पेट्रोलियम पासून एक गोष्ट मिळते का आपल्याला? नाही, अनेक गोष्टी मिळत असतात. हे पेट्रोलियमचे फायदे आहेत. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण की नैसर्गिक वायू जो आहे, नॅचरल गॅस, खनिज तेल जे आहे त्याबद्दल तर बोललो आपण. आता जो नैसर्गिक वायू आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. आता भूगर्भात जर पाहिलं आपण तर जिथं पेट्रोल सापडतं त्याच्याच सानिध्यामध्ये काय होतं आपल्याला? काय मिळतं? नैसर्गिक वायू. नैसर्गिक वायू म्हणजे काय? खनिज तेलचं वायू रूप, बरोबर आहे का? आता खनिज तेल तुम्ही पहा, मी स्लाइड मध्ये काय लिहिलं माहितीये का? इथं मी यल लिहिलं. या यलचा अर्थ काय आहे? यलचा अर्थ आहे लिक्विड. काय आहे? लिक्विड. म्हणजे खनिज तेल हे कोणत्या अवस्थेमध्ये आहे? द्रव अवस्थेमध्ये आहे. आणि त्याच्याच सानिध्यामध्ये वायुरूप अवस्थेमध्ये काय आढळतो? नैसर्गिक वायू. आणि हा सुद्धा फार कसा तयार झाला? जे सजीवांचे अवशेष आहेत, जे फार पूर्वी लाखो वर्षापूर्वी जमिनीखाली गाडले गेले असतील, बरोबर आहे का? किंवा नैसर्गिक घडामोडी म्हणा, तर हे उच्च दाब, उष्णता याच्यामुळं याचं रूपांतर कशामध्ये होतं? नैसर्गिक वायू. आणि त्यापासून आता नैसर्गिक वायू आपल्याला थेट वापरता येत नाही, त्याच्याऐवजी आपण काय करतो? त्याचं रूपांतर CNG आणि LPG. CNG म्हणजे काय? कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. तुम्ही जर पाहिलं ना तर या गॅसचं वैशिष्ट्य याचं धूर होत नाही, कारण जसं हायड्रोजनचं बर्निंग असतं का तसं तो CNG आहे. ते लक्षात. कॉम्प्रेस्ड म्हणजे काय? अतिशय दाब देऊन, है ना, संग्रहित केलेला नॅचरल गॅस. त्याच्यावर नाव काय पडलं त्याला? CNG. तुम्ही पहा आपल्याकडे पाथरी नावाचं शहर आहे बाजूला, तिथं एक स्टेशन झालंय. जसं आपण पेट्रोल पंप पाहिलं, डिझेल पंप, तसे आता काय आलेले? CNG पंप. जर तुमची गाडी CNG सपोर्टेड जर असेल, पहा डिझेल गाडी नुसतं ते, पण काही पेट्रोल वाहनं अशी आहेत की ज्यातलं CNG ची किट असते. आणि CNG जर किट असेल तर तुम्ही डिझेल न पेट्रोल न टाकता त्या वाहनामध्ये काय भरू शकता? CNG भरू शकता. आणि त्या CNG माहितीये का, पेट्रोल डिझेल पेक्षाही कशी पडते? ते स्वस्त पडते, माहितीये का? म्हणून हल्ली त्याचा वापर खूप वाढलेला आहे CNGचा. आणि तुम्ही जो घरी गॅस वापरता तो कोणता आहे? LPG. तिथं पहा लिहिलंय त्याच्यावर LPG सिलेंडर. L म्हणजे लिक्विड, P म्हणजे पेट्रोलियम, G म्हणजे गॅस, लिक्विड पेट्रोलियम गॅस, बरोबर आहे का?
म्हणजे आपण काय केलं, जे खनिज तेल आहे है ना, तेच लिक्विड फॉर्म मध्ये काय, जे लिक्विड फॉर्म मध्ये होतं त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, गॅसियस म्हणजे वायू फॉर्म मध्ये केलं आणि त्यापासून एलपीजी आपण तयार केला आणि घरगुती जे सिलेंडर आहे हे एलपीजी असतात. आता नैसर्गिक वायू जे आहे, हा एक सांगायचं राहिलं, हे जे एलपीजी आहे हा याच्यामध्ये सुद्धा मुख्य घटक कोण असतो, मिथेनच असतो. तुम्ही बायोगॅस या, बायोगॅस मध्ये पण कोण असतो, मिथेनच असतो. म्हणजे हायड्रोकार्बनचं जवळचं नातं कोणाशी आहे, पेट्रोलियम पदार्थाशी आहे. जसं की पहा नैसर्गिक वायूमध्ये सुद्धा जर पाहिलं आपण सर्वात जास्त प्रमाण कोणाचं असतं, मिथेन. मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4, कार्बन आणि काय आहे, म्हणून याला काय म्हणायचं, हायड्रोकार्बन. काय म्हणायचं, दुसरं आहे पहा इथेन. इथेनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे C2H6. काय आहे, C2H6 हा आहे इथेन. येते लक्षात. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा 3 कार्बन असणारा कोण आहे, प्रोपेन. त्याचा फॉर्म्युला आहे C3H8. आलं लक्षात. आणि त्यापेक्षा अजून अल्प प्रमाणात असणारा हायड्रोकार्बन कोणता आहे, ब्युटेन, C4H10. आता हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात कसे ठेवायचे त्याची एक ट्रिक देतो मी तुम्हाला. आता हे जे 4 मेंबर मी तुम्हाला दाखवले ना, याला एक नाव आहे पहा. काय नाव आहे सांगतो मी तुम्हाला. ते नाव आहे पहा अल्केन. काय नाव आहे पहा, यांना अल्केन फॅमिली म्हणायचं. आता फॅमिली का म्हणतो मी, कारण याचं एक सूत्र आहे पहा, CnH2n+2. पहा आता प्रत्येक ठिकाणी कार्बनची जेवढी संख्या आहे, काय म्हणतो मी, कार्बनची जेवढी संख्या आहे हायड्रोजनची संख्या दुप्पट करायची आणि त्यामध्ये किती मिळवायचे, 2. पहा कार्बन सुरुवातीला किती होता, 1. इथे 1 आहे ना कार्बन, काय म्हणजे काय आहे 1. पहा 1 ला 2 ने गुणा किती झाले, 2. 2 आणि 2 4. म्हणून मिथेनचा फॉर्म्युला काय आला, CH4. सेम पद्धतीने इथेन मध्ये पहा कार्बन किती होते, 2. 2 दुनी 4. 4 आणि 2 आले का 6 हायड्रोजन. प्रोपेन पाहू, प्रोपेन मध्ये कार्बन किती आहेत, 3. 3 दुनी 6. 6 आणि 2 8 आले का 8 हायड्रोजन. ब्युटेन पहा कार्बन किती आहे, 4. 4 दुनी 8. 8 आणि 2 10. म्हणजे सर्वच्या सर्व कोण आहे, हायड्रोकार्बन. आणि हे अल्केन फॅमिलीला बिलॉंग करतात, हे तुम्हाला पुढे होणारच आहे. सध्या फक्त लक्षात ठेवा की या नैसर्गिक वायूमध्ये सर्वात जास्त प्रमाण ज्या हायड्रोकार्बनचं असतं ते कोण आहे, मिथेन. आणि काही अल्प प्रमाणात इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे असतात. आणि मिथेनचं वैशिष्ट्य आहे की तो जास्त प्रदूषण करत नाही, थोडासा इको फ्रेंडली आहे. ओके, तर ही आहे इन्फॉर्मेशन. आता सीएनजी आणि एलपीजी यांचे उपयोग काय किंवा याची आणखी काही वैशिष्ट्ये आणि जीवाश्म काय आहे नेमकं हे थोडं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस